आतापर्यंत जे 13-14 गावं झालेले आहेत आणि त्या गावाचा प्रतिसाद पाहता अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या फिरता ज्ञानेश्वरी सप्ताहाला मिळत आहे। आणि त्या अनुषंगानं रविवारी माऊलीच्या पालखीचं व झरच्या सप्ताहाची सांगता होऊन या ठिकाणी आपल्या सायखेडा गावी रविवारी माऊलीच्या पालखीचं आगमन होणार आहे। आणि त्या निमित्तानं आज या श्रीफळ देण्याच्या निमित्तानं सायखेडा गावामध्ये मंदिरामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे। आणि या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या परिसरातील दिग्गज महाराज मंडळी तसेच काही प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या सप्ताहाची पूर्वकल्पना आणि प्रवास कसा राहील, पुढील प्रवास कसा आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहे। मी महाराजांना अशी विनंती करतो, ढोणे दहेगावकर यांना या सप्ताहातील पुढील दिशा मार्गदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी बोलावित आहे। या महाराज। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री क्षेत्र दहेगाव या ठिकाणी वैराग्यमूर्ती हरिभक्तपरायण छगन बाबा टाकळीकर आणि भागवताचार्य हरिभक्तपरायण विष्णू महाराज ठोंबरे यांनी अशी संकल्पना मांडली की आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झाला पाहिजे। आणि दहेगावकरांनी त्यांच्या शब्दाला प्रतिसाद दिला। छोट्याशा रूपामध्ये सुरू झालेला हा फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह याला विराट रूप असं धमधम असल, आसवाला असल, वझर असल, त्यानंतर हंडी असल, या गावामध्ये विराट रूप आलं। आणि ज्याप्रमाणे माऊलीचा पालखी सोहळा असतो त्याप्रमाणे आपला हा पालखी सोहळा मोठ्या आनंदामध्ये दिमाखामध्ये आपल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर तालुक्यामध्ये चालत आहे। आणि या सोहळ्याचं गजूभाऊ एक वैशिष्ट्य आहे, या सोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा 1 रुपयाचा खर्च नाही, 1 रुपयाची वर्गणी नाही। आणि दुसरी गोष्ट, आपल्या पालखीमध्ये ज्ञानेश्वरी पवित्र ग्रंथ आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या आपण पादुका बनवलेल्या आहेत, त्याच्यावर अभिषेक करून त्या पालखीमध्ये आपण ठेवलेले आहेत। आणि विशेष गोष्ट, पालखीमध्ये पेटी नाही आणि पालखीवर कोणी 1 रुपया व्हायचा नाही। कारण जिथं पैसा आला तिथं वाद होतो, तिथं मोहमाया निर्माण होती। आता सांगायचं झालं तर आपल्या हिंदू धर्माचं पवित्र स्थळ असणारं अयोध्या राम मंदिर, तुम्ही आता सोशल मीडियामध्ये बातम्यामध्ये पाहत असताल की त्या ठिकाणी जो रामाची मंदिरामध्ये जे दान दिलेलं असतं त्या दानावर सुद्धा लोकांनी दरोडा मारलेला आहे। त्याची सुद्धा आता SIT चौकशी चालू आहे। तर बाबाचा संपूर्ण आयुष्य वैराग्य मूर्ती आहेत, ज्यांना विश्वासी माझं घर, ज्यांना घरच नाही, ज्यांना खिसा नाही, ज्यांना काहीच नाही, फक्त या समाजातील दीनदुबळ्या लोकांना देवाची भक्ती कशी निर्माण होईल हा त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे। आणि त्यांनी सुरू केलेलं हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे। त्यामुळे पैसा आणि आमचा कुठेच संबंध येणार नाही। त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या गावात पालखी आल्याच्या नंतर त्या पालखीमध्ये तुम्ही 4 आणे सुद्धा ठेवायचे नाही। फक्त आमची तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुमच्या गावामध्ये जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी लोकांनी यायचं, ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं। आपल्या पालखीसोबत जवळजवळ 200 ज्ञानेश्वरी आहेत। तुमच्या गावातले 200 जरी लोक बसले तरी ज्ञानेश्वरी कमी पडणार नाही। कारण तुमचं गाव या ठिकाणी पहिलं धार्मिक आहे। तुमच्या गावाची ओळख आणि तुमच्या गावात मध्ये येण्याचं कारण मला जर सायखेडा माहीत झाला असेल तर ते वैकुंठवासी हरिभक्त परायण हरिभाऊ मामा हे आमच्या दहेगावला यायचे, निष्ठावंत वारकरी होते, ज्याने आयुष्यभर त्या ठिकाणी पंढरपूरची आळंदीची वारी केली। आणि त्यांच्यामुळं मला या सायखेडा नगरीमध्ये 15 वर्षाच्या अगोदर येण्याचा योग आला। आणि 15 वर्षानंतर आज छगन बाबामुळं आणि तुमच्या सर्व या भक्त मंडळीमुळं या ठिकाणी मी येऊ शकलो। कारण ही पवित्र आणि पावन असणारी अनेक महाराज मंडळी तुमच्या गावामध्ये आहेत। फक्त एकच विनंती आहे, तुम्ही आता प्रत्येक घरी जा, लहान मोठा असू कोणी असू, त्यांना सांगा बापा आपल्या गावामध्ये माऊलीची पालखी येणार आहे, आपल्याला इथं खर्च नाही,
फक्त सकाळी 2 तास द्या, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, आपल्या घरी जाऊन जेवा. आणि शेवटला या ठिकाणी कीर्तनकार मोफत आहे, भजनी मंडळी मोफत आहे. शेवटला एक कीर्तन ठेवायचं. आणि तुम्ही लाह्या जरी केल्या किंवा तुम्ही घरून स्वयंपाक करून आणून इथं एकत्र केला आणि तो जरी प्रसाद म्हणून दिला तरी आपल्याला चालतंय. स्वस्त आणि मस्त असा असणारा हा ज्ञानेश्वरी सोहळा आहे. त्यामुळे याला सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. अशा प्रकारे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला. कवड्या गावचे पोलीस पाटील काळे साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. आज आपल्या गावामध्ये संतांचे पाय लागले आणि संत आपल्या घरी आल्यावर आपला भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण काय करायचं, संत घराला आले म्हणजे सर्व होणार नाही, आपलं बी काही कर्तृत्व आहे. हा जे फिरता ज्ञानेश्वरी सोहळा आपल्या गावात येणार आहे, त्या दिवशी आपण सर्वांनी, लहान मोठे, स्त्री पुरुष यांनी सर्वांनी शिवोर जायचं आहे. आणि जी ज्ञानेश्वरी पालखी असती ती पालखी आपण गावात आणायची आणि प्रत्येक घरोघरचे एक मनुष्य, स्त्री असो पुरुष असो, त्यांनी आपण पारायणाला बसवायचं आहे. तरच आपण काहीतरी केल्याचं सार्थकी होईल. म्हणून आपण छगन महाराजांनी जो आपल्या तालुक्यात फिरता ज्ञानेश्वरी सोहळा हा उभा केलेला आहे, त्यामध्ये विष्णू महाराज भोशीकर आणि दहीगावचे दत्तराव महाराज ढोणे हे अतिशय परिश्रम घेत आहे. त्यांना साथ आपण सर्वांनी द्यायची आहे. आणि आपण आता सांगितलं दत्तरावजींनी की आपल्याला काही खर्च करायची नाही. या पालखीसोबत न पेटी न काही दक्षिणा द्यायची नाही. म्हणून आपण तन्मन धनाने फक्त एक प्रेम, ही आपुलकी, देवानं आपल्याला काहीतरी दिले म्हणून आपण देवासाठी काहीतरी करायचं. म्हणून आपण ज्ञानेश्वरी पारायणासाठी जितके लोक बसतील तितके बसवायचे आहे. आणि शेवटच्या दिवशी नाही पंक्तीचं काही अन्नदानाचं घडलं तर प्रत्येकाच्या घरून एक पुरणपोळी स्वयंपाक करा, साधा करा. आणि इथे एक आपण मंदिरात सर्वांनी एकच काला करून जे जे येतील पाहुणे त्यांना जेव घाला. आणि त्याच्यानंतर अनुभव म्हणतात महाराज, अनुभव, देवाचा अनुभव जसं वारा दिसत नाही तसंच देवाचा अनुभव आहे. देव आहे. काही काही माणसं म्हणतात, मीच म्हणत होतो देव कुठे, परंतु देव आहे म्हणून हे जग चाललंय. माऊली महाराज जर देवान चमत्कार दाखवला अजून 15 दिवस तर आपण इथं राहणार नाही. आपण कुठेतरी एखाद्या नदीच्या काठात, समुद्राच्या काठात जाऊ. म्हणून आपण सर्वांनी या सप्त्यामध्ये सहभागी व्हायचं. छगन बाबा यांच्या पारायण सोहळ्याला साथ द्यायची आणि हा माऊलीचा सोहळा आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने साजरा करायचा. एवढं बोलू मी 2 शब्द सांगतो. सोहळा जिंतूर तालुका, गाव क्रमांक 13, श्री क्षेत्र पवित्र असं सायखेडा गाव. खरं तर 14 नंबर श्री क्षेत्र सायखेडा हे गाव. खरं तर सज्जन हो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ज्ञानेश्वरीचं बूड आणि मूळ आणि त्याच्यापासून काय होतं. दुपारी युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्र या ठिकाणी युद्ध प्रसंगी जी काही संवाद केला अर्जुनासोबत ती म्हणजे ही श्रीमद भगवद्गीता. आणि त्या गीते आधारे भगवान श्री ज्ञानोबरायाने सके 1212 उत्तरे टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. या गीते आधारे गीतेतलं तत्वज्ञान ज्ञानोबरायाने तुमच्या आमच्या उद्धारासाठी गीतेमध्ये भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यामध्ये या 3 स्वरूपात स्पष्टीकरण मांडलेलं आहे. आणि हे फक्त तुमच्या आमच्या उद्धारासाठी मांडलेलं आहे. हे आपण, तुम्ही, आम्ही परमार्थिक लोक, साधक लोक थोडंफार माहिती आहे, पण जे काही सामान्य वर्ग याला पुरेपूर ज्ञान नसतं. आणि सप्ताहामध्ये आपण बाकी कार्यात मध्ये कार्य करत असतो, त्यामुळे आपल्याला सुद्धा या पारायणाचा योग येत नसतो. पण आता हा सुयोग जो काही बाबाने घडून आणला त्यामध्ये सर्व गावकरी मंडळी व आपण साधक मंडळी, सर्व प्रचारक मंडळी
यांनी कसा हा योग साधून घ्यायचा हे आपलं आपण बघितलं पाहिजे. का वाचायची ज्ञानेश्वरी, काय होतं ज्ञानेश्वरीनं आणि काय झालं इथून माग. जनाबाई सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी. जीवन जगायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचावं आणि अधिष्ठान बघायचं असेल तर पंढरपूरचं बघावं. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. यानं काय होतं तर पुढे सांगितलं जनाबाईनं, जो अज्ञानातला अज्ञानी त्याला ज्ञान होतं. ज्ञान होय अज्ञानासी. अशा प्रकारचा ज्ञानोबरायचा हा टीकेचा योग ऐसा वर या टीकेसी ज्ञान जनाबाईंनी सांगितलंय. पुढे सांगितलं अतिशय वेडसर, अतिमूर्ख कुठल्याही प्रकारचा असो त्या व्यक्तीला सुद्धा ज्ञानी बनवण्याचं काम हे ज्ञानोबरायच्या शब्दातून म्हणजे ज्ञानेश्वरीतून झालेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. एवढंच नाही तर सर्व संताची माय म्हणजे ज्ञानेश्वरी मानलेली. ते हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी. म्हणून आपण वाचायची. त्यामुळं सज्जन हो, हा जो काही योग आपल्या गावामध्ये चालून आलाय याचं बूड म्हणजे मागील सांगत बसायचं तर आपण सर्व मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत. गेल्या 2-4 वर्षापासून मानवत आणि शेलू या गावामध्ये, शेलू तालुक्यामध्ये 200 गावाचं पारायण झालं आणि त्याची सांगता म्हणजे आपण सर्वांनी शेलू या ठिकाणी अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात अतिशय मोठ्या दिग्गज साधक मंडळीच्या कार्यक्रमात आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. आणि त्याची सांगता यावर्षीच्या गुढीपाडव्याच्या दिवशी शेलू या ठिकाणी झाली त्या तालुक्यातली. आणि त्याचा योग, त्याचा काहीतरी कानी पडलेला योग बरोबर तो आपल्या जिंतूर तालुक्यातील साधक मंडळीच्या कानी आला आणि काहीतरी संकल्प सुचला. विष्णू महाराज ठोंबरे यांनी तो संकल्प केला आणि त्याची सुरुवात म्हणजे देहगाव. आपलं जसं देह आहे तसं या देहगावाहून सुरुवात झाली. आमचे गुरुबंधू म्हणायला हरकत नाही, सामान्य व्यक्तिमत्व महाराज दत्ता महाराज, दत्ताभाऊ ढोणे यांनी त्या ठिकाणी त्यांच्या गावात सुरुवात झाली. आणि जसं एखाद्या दर्यामध्ये पाणी पडावं आणि ते समुद्राकडे येत जावं तसं तसं ते प्रत्येक एक नाला मिसळत जातो, तशा प्रकारचा समुद्र येईपर्यंत हे खूप मोठा सोहळा पार होत चाललाय. अतिशय रोपट इवलेसे रोप लावेले द्वारी दहेगाव या ठिकाणी अतिशय छोटं रोपट साधक मंडळीने आपल्या तालुक्यातलं लावलं आणि त्याचं हा खूप भव्य आणि दिव्य स्वरूपात या ठिकाणी वाढत आलेलं आहे. सज्जनो, याचं महत्वाचं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये स्वस्त आणि मस्त फक्त शरीराला कष्ट थोडं तेवढंच घ्यायचंय बरोबर. याच्यामध्ये दुसरं काही घ्यायचं नाही. आणि मागील काही याचं खरं तर तेच आहे, स्वस्त मस्त आणि कष्ट, शरीराला कष्ट थोडेसे लागतील पण करायची. मागील तुम्ही घ्यासाल की दमदम मध्ये असा असा प्रकार झाला, पुरणपोळी केली, वर्गणी गोळा केली, अशातला प्रकार हेतू डोक्यातून काढा. तो ज्या ज्या गावाची परंपरा म्हणा, तिथली तो हाऊस म्हणा, या हेतून त्या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम केला. पण तसाच असतो असं काही गृहीत धरू नका आणि लोकांना कष्ट देऊ नका, आर्थिक कष्ट देऊ नका, शारीरिक कष्ट द्या, मान्य आहे आम्हाला. अशा प्रकारे 16 योग या ठिकाणी बाबाच्या व काही साधक मंडळीच्या आपल्या तालुक्यातील यांनी हा योग तुमच्या गावापर्यंत आलाय. श्री क्षेत्र सायखेड गाव आणि पारायण क्रमांक 14 नंबर या ठिकाणी आलेला आहे. अतिशय सुयोग आहे, त्याचं सोनं करून घ्या. एवढं बोलून माझं 2 शब्द संपितो. रामकृष्ण हरी. माऊली 16 जिंतूर तालुका. आमचे दत्ता भाऊ त्यांनी फोन केला, म्हणले शिवाजीराव कुठे आहेत तुम्ही? पहिली मीटिंग आमची जिंतूरला झाली सिद्धेश्वर मंदिरात. म्हणले आपल्याला असं असं माऊलीचं हे करायचं आपल्याला. म्हणलं काय हरकत नाही. तर तिथून त्याच्या बाद पाडव्याला त्याच्या गावात चालू झालं. दहेगाव, बोरगाववाडी, कोरवाडी, आसोला, धमधम, कवडा, घागरा, वाघी हे पूर्ण करीत करीत आता हे 14वा नंबर गाव आहे. तर बाबा हे ज्ञानेश्वर माऊलीचे अनुभव मला 2012ला चष्मा लागला होता.
त्यावेळेसपासून मी ज्ञानेश्वरी वाचतो. आज चष्मा नाहीये मला, कतही चष्मा नाही. हे अनुभव आहेत. खेडे या नगरीमध्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये उपस्थित सर्व गावकरी मंडळींचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपला बाबा सप्ताह वझरमध्ये चालू आहे, परंतु वझरमध्ये चालू होण्याच्या पूर्वीच सगळ्या सायखेडकर मंडळींनी पारायणाची तयारी केलेली आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 152 का काहीतरी नावं आलेले आहेत आणि 156 200 पर्यंत हा आकडा जाईल अशा प्रकारचा या ठिकाणी अनुभव आहे. म्हणून आमचे समाधान महाराज आहेत, वामन महाराज आहेत, सज्जन महाराज आहेत, जनार्दन महाराज, ही राम महाराज, सगळीच महाराज मंडळी आपल्या येथील सगळ्यांनीच आपल्याला कल्पना दिलेली आहे. परंतु कल्पना आपल्याला जरी दिली असली तरी एकदा श्रीफळ दिलं म्हणजे आपण गुत्त दिल्यासारखं आहे. सोयाबीन घ्यायला एकदा इसार द्यायला म्हणजे मोकळं झालं, तसं बाबाच्या हातून श्रीफळ दिलं म्हणजे आपण या कामामध्ये पुन्हा आणखी चांगल्या प्रकारे तयारी करू. तयारी म्हणजे दुसरी काहीच नाही. तर आता येणाऱ्या रविवारी बाबाचं कीर्तन आहे वझरमध्ये. आपण सगळ्यांना विनंती आहे, सरपंच आपण सगळेजण वझरला या, कीर्तन ऐका, तिथला महाप्रसाद घ्या आणि महाप्रसाद झाल्याच्या नंतर मग ती पालखी त्यांच्यासोबतच आपण यावं, बाबांच्या कीर्तनाचा आपण आस्वाद घ्यावा. आणि सोबत काही शिदुऱ्या सुद्धा असतात. आता शिदुऱ्या तिथं किती निर्माण केलं काही सांगता येत नाही, परंतु हांडीकरांनी जवळपास 550हून अधिक शिदुऱ्या वझरकरांना दिल्या. आता तेही भरपूर प्रमाणात देते. तुम्हाला एक पिकअपच आणावं लागेल. या शिदुऱ्याचं एक खूप त्या ठिकाणी सुरुवात लहान प्रमाणात झाली. शिदोऱ्या का द्यायच्या, तर ती शिदोरी जशा प्रकारे आपण लेकीला वाट लावताना देतो तशा प्रकारे त्या मंडळी आपल्याला देतात. आणि प्रत्येक घराघरामध्ये आपण ती शिदोरी द्यायची आणि एक चांगल्या प्रकारचा संदेश त्याच्या माध्यमातून, बाबा ही शिदोरी कशाची आहे, तर माऊलीची शिदोरी आहे. त्याच्या पाठीमागचं प्रेम आहे, महिला मंडळीचं प्रेम आहे. आणि महिला मंडळींनी या पारायणामध्ये सहभागी व्हावं. दत्तरावांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आणि कोणत्याही प्रकारची वर्गणी नाही, कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला कोणता ताण घ्यायची गरज नाही. फक्त काय करायचं आपल्याला, याचा उद्देशच हे एवढा आहे आपण ठेवला की ज्ञानेश्वरीचं पारायण होणं गरजेचं आहे. आता आपल्या इथं तर पारायण करणारे भरपूर मंडळी येतं, परंतु काही काही गावामध्ये आपण पाहिलो भागवत कथा येतात, कीर्तन येतं आणि याच्यामुळं काय व्हायला की ज्ञानेश्वरीचं पारायण बंदच झाले. कुठं कुठं 2-4 लेकरं बसलेत, म्हातारी माणसंच बसलेत, बंदच व्हायला ज्ञानेश्वरी पारायण. आणि ज्ञानेश्वरी पारायण कुठंतरी चालू राहावं हा प्रामाणिक हेतू आपण डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि या हेतूला समोर ठेवून ज्ञानेश्वरीचं पारायण व्हावं आपल्या घराघरामध्ये, गावागावामध्ये, हा हेतू ठेवून आपल्या बाबांनी आणि आपण सगळ्यांनी मिळून पाडव्याला त्याची सुरुवात केली. आणि असा काही आपला संकल्प नाही की मोठा सप्ताह करायचा आणि काय करायचं, असं काहीच नाही. फक्त उद्देश एवढाच आहे की ज्ञानेश्वरी पारायण गावागावात करायचंय, हाच संकल्प आहे. आपली काही कोणासोबत स्पर्धा नाही की त्यानं एवढा केला ना आपण तेवढा करू, अशा कोणत्याही प्रकारचा संकल्प नाही. आता विचार केला तर 170 गावं आहेत आपल्या तालुक्यामध्ये, त्याचे 3 तालुके आणि आपला 1 तालुका, 170 गावामध्ये हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जाणार आहे. परंतु बाबाच्या आणि आमच्या वाट्याला 51 गावं आलेली आहेत. मग मंठा रोड पासून इकडं, चारठाणापासून इकडं, मानकेश्वर पासून इकडं, हे 51 गावं आपले पाडव्याला संपले. मग 51 गावं संपले की मग पलीकडच्या भागामध्ये मग तिकडे 4-5 महाराज मंडळी आपण जमा करू आणि त्याच्या ही सगळी पालखी हवाली करू आणि आपणही सोबतच राहणार आहेत. परंतु एक जिम्मेदारी म्हणून कोणतरी घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या भागामध्ये साधू संतांचा आशीर्वाद आहे. हरिभक्तपरायण वैकुंठवासी नथुराम महाराज केळकर येत, श्री संत योगीराज किसन महाराज येत, अवधूत गुरुजी केळकर येत, या सगळ्या साधू संतांनी ही भूमी पावन केलेली आहे. आता सरपंच आपल्याला या भागामध्ये सोपं कशामुळे चाललंय, तर साधू संतांचे पहिलेच आपले उपकार येतं. ही भूमी पहिलेच अगोदर नांगरून ठेवलेली आहे त्यांनी. आपल्याला काय याच्यात दगड उचलायची गरज नाही, पालव्या तोडायची गरज नाही, हे त्यांनीच अगोदर सगळी भूमी तयार करून ठेवली. आपल्याला फक्त पेरायचंच काम आहे. आणि नारळाच्या निमित्तानं आता नारळ द्यायला गेलो की आपल्याला तो अनुभव यायला, जास्तीत जास्त मंडळी आपल्याला उपस्थित राहिली आणि हा आनंद सगळेजण घ्यायलेत. एवढ्या कामाधंद्याच्या दिवसातही विचार जर केला तर वझरमध्ये 231 पारायणाला माणसं बसलीत. याच्या अगोदर इतके पारायणाला कधी बसले असतील का नाही काही सांगता येत नाही. वझरमध्ये असेल, हंडीमध्ये असेल, धमधम मध्ये असेल, आसोला, कवडा, विचार केला तर हे सगळी मंडळी जास्तीत जास्त संख्येने याच्या अगोदर कधीच पारायणाला बसली नाही. आणि हाच उद्देश आहे की ज्ञानेश्वरी पारायण व्हावं. श्री संत योगीराज किसन महाराजांचे खूप आपल्या भागावर उपकार येतात. महाराजांनी खूप मोठी तपश्चर्या केली. आपण पाहत असतो की 3 वर्षापूर्वी आम्ही वरही सप्ताह सुरू केला. सज्जन महाराज आहेत, सगळे महाराज मंडळी, समाधान सगळ्यांना माहिती आहे.
की वर ज्या ठिकाणी 12 वर्ष तप केलं महाराजांनी त्या ठिकाणीही सप्ताह केला आणि तिथेही खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद, कारण की त्या भूमीमध्ये महाराजांचे चरणरज लागलेले आहेत, चरणरज लागलेले आहेत. आपल्याही मस्तकाला त्यांचे चरणरज लागावे हा उद्देश होता. म्हणून आपण हे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याचाच उद्देश आहे की पारायण व्हावं, कोणत्या प्रकारची कोणाला आर्थिक भार नाही, आणि त्याच्यामुळेच प्रेम जे वाढायले हळूहळू हळूहळू हा उत्स्फूर्त प्रतिसाद जशा प्रकारे सूक्ष्म रूपामध्ये एखादा झरा निर्माण व्हावा आणि त्याची पुढे गंगा व्हावी. आता ही जी गंगा आहे आपण पाहिलो की वझरमध्ये फार मोठे गंगेमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि आपल्या इथे खूप मोठी ज्ञान गंगा होणार आहे. म्हणून मी जास्त काही वेळ घेणार नाही, आपल्या याच्यानंतर बाबा बोलतील. एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण काल्याला बाबांच्या कीर्तनाला यावं. आपणही काल्यामध्ये कोणालाही आता बाबा कीर्तन करतील त्याच्यामुळे काही गरज पण म्हणजे बाकी खर्च करण्याची काही गरज नाही. म्हणून अशा प्रकारचा निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्याला ही जे साठवाटी ते होय भेट हरिप्रिया. आणि ही जी प्रचारक मंडळी आता सरपंच हे पाटील येतं, आता सरपंच तुम्हाला बी पुढच्या गावात प्रचाराला यावं लागेल. हा, तुम्ही कोण्या पक्षाचे तर आम्हाला काही त्याच्याशी घेणं दे नाही, पण आपला मुख्य पक्ष पाटलाला सांगितलं की आपला मुख्य पक्ष कोणता आहे? वारकरी संप्रदाय आहे. आता पक्षाचे कार्यकर्ते पाहलोत ना आपण, ऊन वारा पाऊस ते काही असलं तरी ते त्याच्या पक्षाचं काम करतात. तसं आपल्याला आपल्या पक्षाचं काम करणं गरजेचं आहे, वारकरी संप्रदायाचं काम करणं गरजेचं आहे. बाकीचे संप्रदाय वाढायला येतं आणि आपला संप्रदाय कुठंतरी कमी व्हायला, ज्ञानेश्वरीचं पारायण कमी व्हायला, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या कार्यामध्ये सहभागी होत आहात. हे आपल्याला खूप खऱ्या अर्थानं खूप खूप कौतुक आहे. म्हणून आमचे सज्जन महाराज तर आता युट्यूब चॅनल घेऊन आहेतच आमच्या संघ. आता हे आम्ही तिघन हे चौथा खांब आहे आपला, त्याच्यामुळे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप मेहनत आहे, चाळघोळ खोसून कोण्याही गावात येते, काही गरज नाही, त्यांना आमंत्रणाची नाही. म्हणून त्यांच्यामुळं बाकीच्या मंडळीपर्यंत. आणि खऱ्या अर्थानं महाराज कालचा प्रसंग आहे, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज बाबा ते आळंदीमध्ये त्यांचं शिवपुराण चालू होतं आणि आपल्या जिंतूरची काही साधक मंडळी त्यांनी आपल्या पारायणाचे व्हिडिओ त्यांना दाखवले आणि त्या महाराजांनी गोविंददेव गिरीजींनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की खूप खूप माझे आशीर्वाद आहे तुमच्या कार्याकरता, तुम्ही जे कार्य हातात घेतले ते खूप मोठं आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये महाराज आपलं ज्या गावामध्ये कुठेही कार्यक्रम चालू असेल, आता ते खूप झडप्लस सुरक्षा आहे त्यांना, पण ऑगस्ट महिन्यात आपल्या जिंतूर तालुक्यात मग लहान असू का मोठा असू कोणत्याही गावाला म्हणले पारायण चालू असू त्या गावात म्हणले मी भेट देण्याकरता येणार आहे. म्हणजे असे संत महात्म्याचा आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहे. हे खूप मोठं कार्य आहे आणि या कार्यामध्ये आपण सगळे सहभागी होत आहात. खूप खूप आपलं मनापासून कौतुक. आणि जे काही लांबलेलं बोलणं आहे ते या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी जी साधक मंडळी आलेली आहे, सर्वप्रथम मी एवढंच म्हणेन, काय देऊ त्याशी व्हावे उत्तराई ठेवीत हा पायी जीव थोडा, या न्यायाप्रमाणे आपल्या ठिकाणी आलेले आहेत. आणि जे आपण समजा जे झोपत आहेत ते जागा करण्यासाठी आलेले आहेत. आणि आपण तसं आपल्या गावाचं नाव लौकिक आहे, तेच नाव टिकून राहण्यासाठी जे पूर्वीचे होऊन गेलेले आहेत, मग शालिकराम महाराज असतील, हरिभाऊ महाराज असतील, नाथ महाराज असतील, कानबा महाराज असतील, अशी बरीचशी महाराज मंडळी जी या गावातून होऊन गेलेली आहे, त्यांचीच परंपरा त्यांचंच नाव टिकून राहण्यासाठी प्रत्येक घरातल्या 2 व्यक्तींना ज्ञानेश्वरी पारायणाकरता बसावं अशी मी त्यांना समस्त गावकरी मंडळीच्या वतीवर या साधक मंडळीच्या वतीनं त्यांना विनंती करतो. आणि खरोखरच आपल्या गावाचं नाव लौकिक आहे, असंच टिकून राहावं एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आदरणीय बाबा राम महाराज आपले विचार मांडतील. सायखेडा या ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 13वं गाव म्हणजे श्री क्षेत्र वझर. श्री क्षेत्र वझरला 13वं गाव चालू आहे आणि रविवारी त्याची सांगता आहे. वैराग्य मूर्ती छगन बाबा टाकळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने ती सांगता होणार आहे. ती सांगता झाल्याच्या नंतर श्री क्षेत्र सायखेडा या गावामध्ये ज्ञानोबाराय येणार आहे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी या रूपानं ज्ञानोबारायाची फेरी सायखेडा या नगरीला येणार आहे. मग आता प्रत्यक्ष जर ज्ञानोबाराय येणार असतील, आज आपण ज्ञानोबारायाच्या दर्शनासाठी आळंदीला किती अट्टहासानं जातो आणि तेच ज्ञानोबाराया रविवारी आपल्या गावी येत आहेत.
म्हणजे खरोखर आपलं भाग्य आहे. भाग्य आहे आपलं, नाही का? आपलं भाग्य उदयाला आलेलं आहे. आणि ते ज्ञानोबा आल्याच्या नंतर प्रत्येकाने आपण ज्ञानोबा रायाचं स्वागत करायचंय. ते कशानं करायचंय? श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी या पारायणातून आपल्याला ज्ञानोबरायाचं स्वागत करायचंय. प्रत्येक घरातून, अंतच आमच्या माऊलीनं सांगितलं की प्रत्येक घरातून किमान 2 व्यक्ती तरी ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेली पाहिजे, हीच अपेक्षा आमची आहे. आणि साधक मंडळीचं म्हणणं तेच आहे. आपण आता प्रत्येकाचं ऐकलं मनोगत की याला 1 रुपयाही खर्च नाही, विनामूल्य सेवा आहे, नाही का? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, नाही का? आयता आला घर पुसवले. पण आता देव आपल्याला संधी लिहिली आहे आणि त्या संधीचं सोनं आपल्याला करून घ्यायचं आहे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी ही वाचली पाहिजे. जगायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, नाही का? कधी वाचली पाहिजे, कशी वाचली पाहिजे, का वाचली पाहिजे, बरेचसे मुद्दे आहेत. का वाचली पाहिजे? त्यांनी जीव आपल्याला दान दिलाय भगवंताने, त्या संतांची आपल्यावर कृपा आहे म्हणून वाचली पाहिजे. कधी वाचली पाहिजे? आत्ता वाचली पाहिजे, तरुणपणात वाचली पाहिजे, नाही का? कारण भाग्यवंत म्हातारपण आल्यावर मग काही करता येत नाही महाराज. जोवरी सकळ सिद्ध आहे. आता आपल्याला हात आहेत, पाय आहेत, क्लिअर नजर आहे आपल्याला आता वाचता येत आहे, नाही का? मग आपण वाचली पाहिजे, नाही का? अहो, बऱ्याच लोकांना ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. आम्हाला त्या दिवशी प्रश्न केला महाराज की ज्यांना वाचता येत नाही त्यांनी काय करायचं? म्हटलं ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन बसा आणि ज्ञानेश्वरीच्या ओळीवर बोट फिरवा, झालं तुमचं पारायण. तुमचा भाव, तुमचं प्रेम, तुमची भक्ती जर तिथं असेल तर पारायण घडत असतं, बरं का? म्हणून आणि ज्ञानेश्वरीचा एक अनुभव आहे. सतत ज्ञानेश्वरी दररोज उघडायची, नुसतं वळीवरून बोट फिरवायचं. 12 महिन्याला जर ज्ञानेश्वरी वाचता नाही आली त्याचे साक्षात्कार आहेत, अनुभव आहेत त्याचे. आता आमच्या गावातल्याला माहिती आहे, निवृत्ती नावाचा माणूस आहे, तो रेवाडे. त्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती, पण प्रत्येक सप्त्यामध्ये आम्ही त्याला बसवलं. आज तो व्यासपीठ चालवतो, व्यासपीठ, नाही का? आनंदाची गोष्ट आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जरी वाचता नाही आला, आणि त्या प्रश्नकर्त्याला ठोंबरे महाराज, मी त्यांना उत्तर दिलं की अर्जुनाने ज्ञानेश्वरी वाचली नाही, त्यांनी ऐकली, नाही का? म्हणून ज्ञानेश्वरी वाचता नाही आले तर चालेल, पण किमान 2 तास तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण ऐका, तुम्हाला कळेल, नाही का? ती ओवी तुमच्या अंतःकरणामध्ये उतरेल. आणि ज्ञानोबा तेच बोलतात की एक तरी ओवी अनुभवावी. म्हणून ही संधी आलेली आहे, जास्त बोलणं नको आहे. म्हणून ही संधी आलेली आहे. या संधीचं सोनं करून घ्या. लहान मुलं असतील, म्हातारे असतील, तरुण असतील, मुली असतील, महिला असतील, विधवा असतील, कशाही असो, सकळ अशी येथे अयाधिकार सर्वांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला पारायणासाठी बसायचं आहे. गावकऱ्याला एकच विनंती आहे, प्रत्येकाने हे मनावर घ्यायचं आहे आणि प्रत्येक घराघरातून 2-2 माणसं तरी पारायणाला बसवायचे, एवढी विनंती करेल. आणि याच ठिकाणी धन्यवाद. अरे या ठिकाणी फिरत्या सप्ताहाच्या निमित्तानं जी साधक मंडळी आलेले, छगन बाबा, लोणी महाराज सगळे, यांचं गावकऱ्याच्या वतीनं प्रथमतः मी स्वागत करतो. जो काही छोटासा वृक्ष दहेगावमध्ये लावला गेला आणि त्याचा आता वटवृक्षात रूपांतर होताना आम्ही पाहतोय. प्रत्यक्ष जरी महाराज आम्ही आलो नसलो तरी पण सज्जन महाराजच्या चॅनलच्या याच्यातून आम्ही तुमचे कार्यक्रम पाहत असतो. त्याच प्रकारे आमच्या गावातही चांगल्या प्रकारे कसा सप्ताह होईल, कसे जास्तीत जास्त लोक पारायणाला बसतील हे आम्ही करतो. जवळपास 150-160 लोकांची यादी झालेली आहे आणि ती 200 पर्यंत कशी जाईल हे आम्ही सगळे गावकरी करू. आणि जे काही तुमचं नियोजन आहे त्या नियोजनानुसार हा सप्ताह नक्कीच चांगला होईल. पाठीमागे जर झाला त्याच्यापेक्षा आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू. आणि आमचंही खरंच सायखेड्यावासियांचं भाग्य आहे
की आपण आम्हाला या सप्त्याचा मान दिला आणि मान सन्मान घेऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व संत मंडळीचे स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. दैवत मारुतीरायाच्या मंदिरामध्ये महावैष्णव सद्गुरू नथुरामजी बाबा क्याहळकर, हरिभक्तीपरायण चंपत बाबा उटीकर, गोविंद महाराज वझरकर या सर्वाच्या पदस्पर्शाने हे आपलं हे पुनीत झालेलं वारकऱ्याचं गाव आहे. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंकतो. काही काही गोष्टी सहज होतात आणि काही गोष्टी करू म्हटल्या तरी होत नाही. या सप्त्याची सुरुवात अशी गमतीशीर आहे. मला तर त्याची कल्पना नव्हती, ध्यानही नव्हतं, मनही नव्हतं, पण सहजच परम मित्र आमचे सहवासातले दत्तराव ढोणे दहेगावकर आणि वारकरी संप्रदायाचं तरुण नेतृत्व ज्यांनी स्वीकारलंय. वारकरी संप्रदाय आणि वारकरी कसा असतो, साधकाची दशा उदास असावी, साधकाकडं कोणती सामुग्री असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हरिभक्तीपरायण विष्णू महाराज. वारकरी संप्रदायाला लागणारी साधना, त्यातलं जे ज्ञान आहे, त्यातली जी काही विचारसरणी आहे, थोड्या वयामध्ये महाराजांनी ती अवगत केलेली आहे. उत्कृष्ट ते कीर्तनकार आहेत. मी तर अभिमानाने सांगतो बरं का राम महाराज, भोशी पासून वाशी, गजानन वाशी ते मी आता पाहिली बी नाही ती कुठे काय. भोशी पासून वाशीपर्यंत त्याचे कीर्तन होतात. अभिमान आहे याचा धरीन अभिमानन करीन आपुले. आपण आपल्याचा अभिमान केला पाहिजे. साधा पोरगा जर हरिपाठाला आला त्याचं कौतुक आपण करायला पाहिजे. भजनी मंडळीचं, गायनाचार्याचं, मृदंगाचारी, छोटासा कीर्तनकार आपल्या गावात जर असेल तर त्याचं आपण कौतुक करावं. म्हणून हे ज्ञानोबारायाचे आपण लेकरं आहोत. हे ज्ञानेश्वरी पारायण करणं हे आपलं कर्तव्य आहेच. पाहे पाशिराच्या गावात जया लागी आले गा पांडव. आपण ज्याच्यासाठी आलो त्या गोष्टी बाजूलाच राहिल्या आणि दुसरंच आपलं चाललेलं आहे. म्हणून आपलंच कर्तव्य, आपलाच आनंद आपल्याला घ्यायचा आहे. ज्ञानेश्वरीच्या पारायणातून आपलाच आनंद आपल्याला तो प्राप्त करून घ्यायचा आहे. 7 दिवसामध्ये एवढा आनंद आहे, कारण ही ज्ञानेश्वरी पारायणामध्ये दुसरी पुन्हा कोणते कार्यक्रम नाही. हा कार्यक्रम निवांत कार्यक्रम आहे. सकाळी 6 वाजता जर बसले तर 9, 9:30ला त्याची कल्पना तुम्ही पारायण करणारी मंडळीला आहेच, पण सकाळी 6 वाजता बसत जा, 9:30ला त्याची सांगता होते पारायणाची. आणि आपल्या कामाला, उद्योगधंद्याला आपण एक प्रकारचे मोकळे. म्हणून स्वस्त आणि मस्त असा हा सप्ताह आहे. खरं तर याची कल्पना नसूनही मला फार त्याचा अभिमान झाला. नंतर माहीत झालं सुरुवातीच्या दिवशी. मी दत्तरावला म्हटलं, महाराज सुरुवात तर करायची विष्णू महाराजचं भागवत पंढरपूरला. आता अडचण आली दत्तरावला. म्हणले बाबा अशी गोष्ट आहे आणि मी आज तुम्हाला उघडपणाने सांगतो. आता मोह कसं झाले उठलो तर बसता येत नाही आणि बसलं तर उठता येत नाही. पण ज्ञानोबारायाचा अनुभव आहे. मी म्हणजे इतका आळशी माणूस आहे, पण मी आता रात्रंदिवस, अभिमानाची गोष्ट नाही, पण मला एवढं अभिमान वाटतो आपल्या परिसरातील गावातला, हे की नाही. त्या गावाला 4 वेळेस मी एक प्रकारचं जातो, त्या लोकांचं दर्शन घेतो. कारण हेच आहे ना, तुका म्हणे मज घडव त्याची. जे पारायण करताय त्याची सेवा आपल्याला एक प्रकारची करायची. रात्री तर इतके फोन आले, बाबा तुम्ही परतूर तालुक्यातले जिंतूर तालुक्यात कशी गेली. म्हणलं हे तुम्ही म्हणायला नाही पाहिजे. मी कोण्याच तालुक्यातला नाही आणि कोण्या गावचाही नाही, सर्वाचा एक प्रकारचा आहे. म्हणून माझा विश्वास आहे, प्रेम आहे या गावावर. पहिलंच या गावाशी माझी संगती एक प्रकारची झालेली आहे. म्हणून जास्तीत जास्त
कारण हे हळूहळू आपल्याला न्यायचं आहे ना. जैसे पुनवे होऊन जैसे शशिबिंब दिवसे दिवसे हरपत अंशे नाहीच होय, किंवा तैसे भोगातून निघता चित्त मज माझी निघता आणि हळूहळू पंडू सुद्धा मिळच होईल. आपल्याला हे हळूहळू तैसे हळूहळू पण येईल, तरीच हे उपयोगा जाईल. एरवी आगी गोटी होईल मुख्या बाहेरची. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणजे आपल्या जीवनाला जे काय ब्रह्मस्वरूपाचा जो काय आनंद आहे, पारायण करते वेळेस काही ध्यानीमनी एक प्रकारचं राहत नाही. फक्त ज्ञानोबा राहायचे ओवी, ज्ञानोबा राहायचे ते शब्द, हे सर्व एक प्रकारचं त्या ठिकाणी एकवटल्या जातं. आणि यालाच मोक्ष म्हणतात, यालाच मुक्ती म्हणतात, यालाच एक प्रकारचा आनंद म्हणतात, याला समाधान म्हणतात. म्हणून सद्गुरूच्या आशीर्वादाने आता इथं या सप्तेचं कोणी मालक नाही, आपण सर्वच मालक आहोत. आमच्या तिघा मूर्तीचा 51 गावाचा संकल्प आहे, पण पुढच्या गावामध्ये आम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी एक प्रकारचे आम्ही करणार आहे. जास्त बोलत नाही. एकच विनंती आहे, घराघरातले महिला असो, पुरुष असो, बालक असो, म्हातारा असो, मी नम्र हात जोडून विनंती करतो की या पारायणाला या आणि स्वतःचाच आनंद 7 दिवस एक प्रकारचा घ्या. हे आपलं विश्वासाचं गाव आहे, संताचं गाव आहे. वारकरी लोकांची या गावाला आवड आहे. कितीतरी सत्पुरुष महात्म्याची इथं सेवा एक प्रकारची झालेली आहे. म्हणून वारकऱ्याचं एक प्रकारचं गाव आहे. म्हणून आम्हाला देखील तुमच्या गावाचा अभिमान आहे. येत्या रविवारी वझर गावातर्फे तुम्हाला कार्याचं आमंत्रण आहे महाप्रसादासाठी. त्या ठिकाणी या. आपल्याला त्या दिवशी आपल्या शिवेपर्यंत जायचं, म्हणजे वाड्याच्या पलीकड, आणि तिथली मंडळी ज्ञानोबा रायाची पवित्र ज्ञानेश्वरी पालखी ते तिकून घेणार आहेत. आपण एक प्रकारचा आनंद आणि त्या ठिकाणी आपल्याला आनंदाला जायचं आहे. पालखी आपल्या गावात आणण्यासाठी बहुसंख्येने महिला मंडळ, पुरुष मंडळींनी आनंदाने एक प्रकारचं जायचं आणि आणायचे, एवढी सर्वाला विनंती आहे. आता यानंतर हे शेवटचं हे मोहचिंतन झाल्यानंतर कोणाकोणाचं जर इच्छा असेल तर